हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण इंग्लिश प्रोनन्सिएशन म्हणजेच इंग्रजी उच्चार शिकणार आहोत। प्रोनन्सिएशन म्हणजे उच्चार। व्हॉवल्स प्रोनन्सिएशन म्हणजे स्वरांचे उच्चार। इंग्रजी भाषेमध्ये 5 स्वर आहेत, ए ई आय ओ यू। या स्वरांच्या उच्चारांचे काही नियम आहेत, ते नियम आज आपण शिकणार आहोत। इंग्रजी भाषेमध्ये 26 अल्फाबेट्स असतात, 26 लेटर्स असतात। त्या 26 लेटर्सपैकी 21 जे असतात ते व्यंजनांना इंग्लिशमध्ये कॉन्सोनंट्स असं म्हणतात आणि 5 जे असतात ते स्वर असतात। स्वरांना इंग्लिशमध्ये व्हॉवल्स म्हणतात। ए ई आय ओ यू हे 5 स्वर आहेत, व्हॉवल्स आहेत आणि बाकीचे जे आहेत ए बी सी डी ते व्यंजन आहेत म्हणजेच कॉन्सोनंट्स आहेत। इंग्रजीमध्ये स्वरांचा उच्चार समजणे फार महत्त्वाचे आहे। स्वरांचे निरनिराळे उच्चार होतात आणि त्या उच्चारांचे काही विशेष नियम आहेत। तर आज आपण या 5 स्वरांचे निरनिराळे उच्चार कसे होतात ते पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण व्हॉवल ए म्हणजेच ए या स्वराचे निरनिराळे उच्चार पाहणार आहोत। तर ए या स्वराचे ॲ, आ, ऑ आणि ए असे वेगवेगळे उच्चार होतात। तर एचा ॲ असा उच्चार होणारे शब्द पाहूयात। ॲट, ए टी ॲट। ॲट म्हणजे येथे किंवा कडे। सी ए टी कॅट। कॅट म्हणजे मांजर। कॅट या शब्दाची मी इथे फोड करून दाखवली आहे। सी म्हणजे क, ए म्हणजे ॲ आणि टी म्हणजे ट। या शब्दामध्ये सी आणि टी हे 2 व्यंजन आहेत। सी म्हणजे क हा व्यंजन आहे, टी म्हणजे ट हा सुद्धा व्यंजन आहे। त्याच्यामध्ये ए हा स्वर वापरला आहे आणि त्याचा उच्चार ॲ असा होतो। मग क अधिक ॲ, कॅ अधिक ट, कॅट असा त्याचा उच्चार होतो। आर ए टी रॅट। रॅट म्हणजे उंदीर। एफ ए एन फॅन। फॅन म्हणजे पंखा। एम ए टी मॅट। मॅट म्हणजे चटई। एम ए एन मॅन। मॅन म्हणजे माणूस। हे आपण ए या स्वराचे ॲ असा उच्चार होणारे काही शब्द पाहिले। आता ए या स्वराचा आ असा उच्चार होणारे काही शब्द पाहूयात। फार, एफ ए आर, फार। फार म्हणजे दूर। फार या शब्दाची मी इथे फोड करून दाखवली आहे। एफ म्हणजे फ, ए म्हणजे आ आणि आर म्हणजे र। इथे एफ म्हणजे फ हे व्यंजन आहे, आर म्हणजे र हे देखील व्यंजन आहे आणि ए म्हणजे आ हे स्वर आहे। इथे ए या स्वराचा आ असा उच्चार होतो। मग फ अधिक आ, फा अधिक र, फार। म्हणून एफ ए आर फार असा त्याचा उच्चार होतो। इथे फॅर असा उच्चार होत नाही, एफ ए आर फार असा उच्चार होतो। कार, सी ए आर कार। कार म्हणजे मोटरगाडी। आर, ए आर ई आर। आर म्हणजे आहेत। फार्म, एफ ए आर एम फार्म। फार्म म्हणजे शेती। जार, जे ए आर जार। जार म्हणजे बरणी। हे आपण ए या स्वराचे आ असे उच्चार होणारे काही शब्द पाहिले। आता ए या स्वराचा ऑ असा उच्चार होणारे शब्द पाहूयात। स्मॉल, एस एम ए डबल एल स्मॉल। स्मॉल म्हणजे लहान। स्मॉल या शब्दाची फोड पाहूयात। एस म्हणजे स, स हे व्यंजन आहे। एम म्हणजे म हे देखील व्यंजन आहे। एल म्हणजे ल, ल हे देखील व्यंजन आहे। ल 2 वेळा आहे म्हणून आपण इथे डबल एल असा उच्चार केला। ए हा स्वर आहे, स अधिक म, स्म आणि ऑ, स्मॉ, ल स्मॉल, एस एम ए डबल एल स्मॉल अशी त्याची फोड होते। ऑल, ए डबल एल ऑल। ऑल म्हणजे सर्व। टॉल, टी ए डबल एल टॉल। टॉल म्हणजे उंच। वॉर,
WAR वॉर, वॉर म्हणजे युद्ध. वॉल, WALL वॉल, वॉल म्हणजे भिंत. BALL बॉल, बॉल म्हणजे चेंडू. तर हे झाले अचा अ असा उच्चार होणारे शब्द. आता आपण ए या स्वराचा ए असा उच्चार होणारे शब्द पाहूयात. लेक, LAKE लेक, लेक म्हणजे तलाव. लेक या शब्दाची फोड पाहूयात. L म्हणजे ल, ए म्हणजे ए हा स्वर आहे, के म्हणजे क. इथे ईचा अ असा उच्चार होतो. ल अधिक ए ले आणि क अधिक अ क, लेक, LAKE लेक, लेक असा त्याचा उच्चार होतो. गेट, GATE गेट, गेट म्हणजे फाटक. नेम, NAME नेम, नेम म्हणजे नाव. फेस, FACE फेस, फेस म्हणजे चेहरा. तर हे होते एचा ए असे उच्चार होणारे काही शब्द. शब्दामध्ये जेव्हा ए नंतर वाय हे अक्षर येते तेव्हा त्याचा उच्चार ए असा होतो, पण हा ए जरा लांब असतो, दीर्घ असतो. स्पेलिंग पाहूयात. WAY वे, वे म्हणजे रस्ता किंवा मार्ग. आता इथे W हे व्यंजन आहे, ए हा स्वर आहे आणि वाय हे देखील व्यंजन आहे. W म्हणजे व, ए म्हणजे ए. इथे आपण ए या स्वराचा ए असा उच्चार होणारे शब्द पाहत आहोत आणि वाय म्हणजे य. मग ह्याचा उच्चार असा होईल का, वेय? तर नाही. एच्या नंतर जेव्हा वाय येते तेव्हा त्याचा उच्चार जोडून ए असा होतो. मग या शब्दाचा उच्चार WAY वे असा होतो. पे, PAY पे, पे म्हणजे पगार किंवा पैसे देणे. स्टे, STAY स्टे, स्टे म्हणजे थांबणे किंवा राहणे. रे, RAY रे, रे म्हणजे किरण. प्ले, PLAY प्ले, प्ले म्हणजे खेळणे. तर हे होते एचा ए असा उच्चार होणारे शब्द. पण केव्हा, तर एच्या नंतर जेव्हा वाय येतो तेव्हा त्याचा उच्चार ए असा होतो. हे अपवादात्मक काही शब्द असतात, ते आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. आता आपण ई या स्वराचे वेगवेगळे उच्चार पाहणार आहोत. ई या स्वराचे 3 प्रकारे उच्चार होतात, अ, ए आणि ई. आत्ता आपण ई या स्वराचा अ असा उच्चार होणारे शब्द अभ्यासणार आहोत. गार्डन, GARDEN गार्डन, गार्डन म्हणजे बगीचा किंवा उद्यान. आता याची फोड पाहूयात. जी म्हणजे ग, जी हा व्यंजन आहे. ए म्हणजे आ हा स्वर आहे. ए या स्वराचे वेगवेगळे उच्चार आपण अभ्यासले आहेत. आर म्हणजे र, र हे देखील व्यंजन आहे. डी म्हणजे ड देखील व्यंजन आहे. ई म्हणजे अ, ई या स्वराचा अ असा उच्चार होतो आणि एन म्हणजे न हे देखील व्यंजन आहे. ग अधिक आ गा, र, ड अधिक अ अधिक न, डन, गार्डन. पर्सन, PERSON पर्सन, पर्सन म्हणजे व्यक्ती. अर्थ, EARTH अर्थ. इथे ई शब्दाच्या सुरुवातीलाच आहे आणि त्याचा उच्चार अ असा होतो. EARTH अर्थ, अर्थ म्हणजे पृथ्वी. कॉपर, COPPER कॉपर, कॉपर म्हणजे तांबे. टॉपर, TOPPER टॉपर, टॉपर म्हणजे सर्वात वरची व्यक्ती किंवा वस्तू. अशा प्रकारे आपण ई या स्वराचे अ असा उच्चार होणारे शब्द पाहिले. आता ई या स्वराचे ए असा उच्चार होणारे शब्द पाहूयात. पेन, PEN पेन, पेन म्हणजे लेखणी. पेन या शब्दाची फोड पाहूयात. पी म्हणजे प, ई म्हणजे ए आणि एन म्हणजे न, प अधिक ए पे न, पेन.
पुढचा शब्द पाहूयात. देन, THEN, देन. देन म्हणजे तेव्हा. हेन, HEN, हेन. हेन म्हणजे कोंबडी. टेन, TEN, टेन. टेन म्हणजे 10. व्हेन, WHEN, व्हेन. व्हेन म्हणजे केव्हा. तर हे आपण ई या स्वराचे ए असे उच्चार होणारे शब्द पाहिले. आता ई या स्वराचे दीर्घ ई असा उच्चार होणारे शब्द पाहूयात. बी, BE, बी. बी म्हणजे असणे. बी म्हणजे ब आणि ई म्हणजे दीर्घ ई, ब अधिक ई, बी. मी, ME, मी. मी म्हणजे मला. ही, HE, ही म्हणजे तो. शी, SHE, शी म्हणजे ती. हे आपण ईचे दीर्घ ई असा उच्चार होणारे शब्द पाहिले. आता आपण आय या स्वराचे वेगवेगळे उच्चार पाहणार आहोत. तर आयचे अ, ई, आई आणि आय असे उच्चार होतात. आता आपण आयचा अ असा उच्चार होणारे शब्द पाहूयात. फर्स्ट, FIRST, फर्स्ट. फर्स्ट म्हणजे पहिला. फर्स्ट या शब्दाची फोड पाहूयात. F म्हणजे फ, आय म्हणजे अ, आर म्हणजे र, एस म्हणजे स आणि टी म्हणजे ट. फ अधिक अ, फ. आर हा रफार आहे वरती. र अधिक स अधिक ट, फर्स्ट. अ या स्वराने फ आणि र या दोन व्यंजनांना जोडले आहे. थर्स्ट, THIRST, थर्स्ट. थर्स्ट म्हणजे तहान. बर्ड, BIRD, बर्ड. बर्ड म्हणजे पक्षी. गर्ल, GIRL, गर्ल. गर्ल म्हणजे मुलगी. हे आपण आ या स्वराचे अ असा उच्चार होणारे शब्द पाहिले. आता ऱ्हस्व ई असा उच्चार होणारे शब्द पाहूयात. इंक, INK, इंक. इंक म्हणजे शाई. इंक या शब्दाची फोड पाहूयात. आय म्हणजे ई, ई हा स्वर आहे. एन म्हणजे न, न हे व्यंजन आहे. के म्हणजे क, क हे देखील व्यंजन आहे. ई अधिक न अधिक क, इंक अशी त्याची फोड होते. मिल्क, MILK, मिल्क. मिल्क म्हणजे दूध. बिग, BIG, बिग. बिग म्हणजे मोठा. इल, ILL, इल. इल म्हणजे आजारी. हिल, HILL, हिल. हिल म्हणजे टेकडी. पिग, PIG, पिग. पिग म्हणजे डुक्कर. तर हे होते आय या स्वराचा ऱ्हस्व ई असा उच्चार होणारे शब्द. ऱ्हस्व ई म्हणजे पहिली वेलांटी. स्वरांवरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे. ऱ्हस्व, दीर्घ काय असतं, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी कधी वापरायची, त्याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आहे. त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये देत आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते तुम्ही पाहून घ्या. आता आय या स्वराचे आई असे उच्चार होणारे शब्द पाहूयात. काइंड, KIND, काइंड. काइंड म्हणजे दयाळू. काइंड या शब्दाची फोड पाहूयात. के म्हणजे क, आय म्हणजे आई, एन म्हणजे न आणि डी म्हणजे ड. क अधिक आई अधिक न अधिक ड, काइंड. काइंड असा त्याचा उच्चार होतो. बिहाइंड, BEHIND, बिहाइंड. बिहाइंड म्हणजे मागे. लाईफ, LIFE, लाईफ. लाईफ म्हणजे जीवन. नाईन, NINE, नाईन. नाईन म्हणजे 9. काईट, KITE, काईट. काईट म्हणजे पतंग. नाईट, NIGHT, नाईट. नाईट म्हणजे रात्र. हे आपण आय या स्वराचे आई असे उच्चार होणारे शब्द पाहिले. आता आय या स्वराचे आय असे उच्चार होणारे शब्द पाहूया. आय, आय म्हणजे मी. फायर, FIRE, फायर. फायर म्हणजे आग. फायर या शब्दाची फोड पाहूयात. F म्हणजे फ, फ हे व्यंजन आहे. आय म्हणजे आय, आय हे स्वर आहे. आर म्हणजे र, र हे व्यंजन आहे आणि ई, ई म्हणजे अ, ई हा स्वर आहे. फ अधिक आय, फाय. र अधिक अ, र,
फायर, फायर असा त्याचा उच्चार होतो. वायर, WIRE वायर, वायर म्हणजे तार. मायर, MIRE मायर, मायर म्हणजे चिखल. तर अशा प्रकारे आपण आय या स्वराचे आय असे उच्चार होणारे शब्द पाहिले. आता आपले आयचे अ, ई, आई आणि आय असे 4 प्रकारे होणारे उच्चार पाहून झाले. आता पाहूयात ओचे उच्चार. ओ या स्वराचे 5 वेगवेगळे उच्चार होतात. ओ, अ, उ आणि अ. ओचा ओ असे उच्चार होणारे शब्द पाहूयात. गो, GO, गो. गो म्हणजे जाणे. त्याची फोड पाहूयात. जी म्हणजे ग आणि ओ म्हणजे ओ. ग अधिक ओ, गो असा त्याचा उच्चार होतो. होप, HOPE होप. होप म्हणजे आशा. जोक, JOKE जोक. जोक म्हणजे विनोद. मोस्ट, MOST मोस्ट. मोस्ट म्हणजे खूप. रोप, ROPE रोप. रोप म्हणजे दोर. हे होते ओ या स्वराचा ओ असे उच्चार होणारे शब्द. शब्दात ओच्या पुढे जेव्हा W येतो तेव्हा त्याचा कसा उच्चार होतो ते आपण पाहूया. ROW रो. रो म्हणजे ओळ. आर म्हणजे र हे व्यंजन आहे. ओ म्हणजे ओ हा स्वर आहे आणि W म्हणजे व हे व्यंजन आहे. र अधिक ओ, रो अधिक व. रो व असा त्याचा उच्चार होत नाही, तर त्याचा उच्चार रो असा होतो. इथे W जो असतो तो सायलेंट असतो, त्याचा उच्चार होत नाही. हे अपवादात्मक शब्द आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. SOW सो म्हणजे पेरणे. BOW बो म्हणजे नमन करणे. क्रो, CROW क्रो म्हणजे कावळा. शो, SHOW शो म्हणजे दाखवणे किंवा प्रदर्शन. ओ नंतर जेव्हा W येतो तेव्हा त्याचा ओ असाच उच्चार होतो. हे तुम्ही नीट लक्षात ठेवायचे आहे. आता ओ या स्वराचे अ असा उच्चार होणारे काही शब्द पाहूयात. पॉट, POT पॉट. पॉट म्हणजे भांडे. P म्हणजे प, ओ म्हणजे अ आणि टी म्हणजे ट. प अधिक अ, प अधिक ट, पॉट. हॉट, HOT हॉट. हॉट म्हणजे गरम. सॉफ्ट, SOFT सॉफ्ट. सॉफ्ट म्हणजे मऊ. ड्रॉप, DROP ड्रॉप. ड्रॉप म्हणजे थेंब. डॉग, DOG डॉग. डॉग म्हणजे कुत्रा. तर हे होते ओ या स्वराचा अ असा उच्चार होणारे शब्द. आता ओ या स्वराचा पहिला उ म्हणजेच ऱ्हस्व उ असा उच्चार होणारे शब्द पाहूया. बुक, BOOK बुक. बुक म्हणजे पुस्तक. बी म्हणजे ब आणि ओ 2 वेळा आहे, त्याचा पहिला उ असा उच्चार होतो. ब अधिक उ अधिक के म्हणजे क, बुक. गुड, GOOD गुड. गुड म्हणजे चांगला, चांगली, चांगले. कुक, COOK कुक. कुक म्हणजे आचारी किंवा आचारीण किंवा शिजणे, अन्न शिजवणे किंवा स्वयंपाक करणे. उड, WOOD उड. उड म्हणजे लाकूड. लुक, LOOK लुक. लुक म्हणजे पाहणे किंवा दिसणे. तर हे होते ओ या स्वराचा ऱ्हस्व उ म्हणजेच पहिला उ असा उच्चार होणारे शब्द. आता ओ या स्वराचे दीर्घ उ म्हणजेच दुसरा उ असा उच्चार होणारे शब्द पाहूयात. मून, MOON मून. मून म्हणजे चंद्र. M म्हणजे म, O म्हणजे दुसरा उ जो दीर्घ उ आहे आणि N म्हणजे न. म अधिक उ अधिक न, मून. इथे ऊन असा दीर्घ उच्चार होतो. ROOM रूम. रूम म्हणजे खोली. ZOO झू. झू म्हणजे प्राणी संग्रहालय. कूल,
COOL कूल, कूल म्हणजे थंड. फूल, FOOL फूल, फूल म्हणजे मूर्ख. हे होते ओ या स्वराचा दीर्घ उ म्हणजेच दुसरा उ असा उच्चार होणारे शब्द. आता ओ या स्वराचा शेवटचा उच्चार पाहूया. ओ या स्वराचा शेवटचा उच्चार आहे अ. तर ओ या स्वराचा अ असा उच्चार होणारे काही शब्द पाहूया. सम, SOME सम, सम म्हणजे काही. S म्हणजे स, ओ म्हणजे अ, M म्हणजे म आणि ई म्हणजे अ. स अधिक अ, स, म अधिक अ, म, सम. डन, DONE डन, डन म्हणजे पूर्ण. डन हे डू या क्रियापदाचे तिसरे रूप आहे. कम, COME कम, कम म्हणजे येणे. सन, SON सन, सन म्हणजे मुलगा. तर हे होते ओ या स्वराचे अ असा उच्चार होणारे काही शब्द. अशा प्रकारे आपण ओ या स्वराचे 5 वेगवेगळे जे उच्चार होतात ओ, अ, उ, उ आणि अ ते पाहिले. आता यू या स्वराचे वेगवेगळे उच्चार पाहूयात. यू या स्वराचे 3 उच्चार होतात अ, उ आणि यू. त्यापैकी यू या स्वराचा अ असा उच्चार होणारे शब्द आधी पाहूयात. अप, UP अप, अप म्हणजे वर. यू म्हणजे अ आणि पी म्हणजे प, अ अधिक प, अप. सन, SUN सन, सन म्हणजे सूर्य. कप, CUP कप, कप म्हणजे कप किंवा पेला. डस्ट, DUST डस्ट, डस्ट म्हणजे धूळ. कर्ड, CURD कर्ड, कर्ड म्हणजे दही. आता यूचा दुसरा उच्चार पाहूया. यूचा ऱ्हस्व उ म्हणजेच पहिला उ असा उच्चार होणारे शब्द पाहूयात. पुट, PUT पुट, पुट म्हणजे ठेवणे. पी म्हणजे प, यू म्हणजे उ, टी म्हणजे ट, प अधिक उ अधिक ट, पुट. पुश, PUSH पुश, पुश म्हणजे ढकलणे. पुल, PULL पुल, पुल म्हणजे ओढणे किंवा खेचणे. बुश, BUSH बुश, बुश म्हणजे झुडूप. तर हे होते यू या स्वराचा ऱ्हस्व उ म्हणजे पहिला उ असा उच्चार होणारे शब्द. आता यूचा शेवटचा उच्चार पाहूया. यूचा शेवटचा उच्चार आहे यू. CUTE क्यूट, क्यूट म्हणजे गोंडस किंवा सुंदर. सी म्हणजे क, यू म्हणजे यू, टी म्हणजे ट आणि ई म्हणजे अ. क अधिक यू अधिक टी अधिक अ, क्यूट. ड्युटी, DUTY ड्युटी, ड्युटी म्हणजे कर्तव्य. क्युअर, CURE क्युअर, क्युअर म्हणजे बरे करणे. ड्युरेबल, DURABLE ड्युरेबल, ड्युरेबल म्हणजे टिकाऊ. प्युअर, PURE प्युअर, प्युअर म्हणजे शुद्ध. तर अशा प्रकारे आपण यूचे वेगवेगळे 3 उच्चार पाहिले. आपण AEIOU या 5 स्वरांचे उच्चार पाहिले. आता वॉवल पेअर म्हणजेच जोड स्वरांचे उच्चार पाहूया. जोड स्वर म्हणजे 2 स्वर एकत्र आले की त्याचा कसा उच्चार होतो ते पाहूयात. AI, AIचे 2 उच्चार होतात A आणि ए. आधी AIचा A असा उच्चार होणारे शब्द पाहूयात. एअर, AIR एअर, एअर म्हणजे हवा. इथे AIचा A असा उच्चार होतो एअर. हेअर, HAIR हेअर, हेअर म्हणजे केस. चेअर, CHAIR चेअर, चेअर म्हणजे खुर्ची. पेअर, PAIR पेअर, पेअर म्हणजे जोडी. आता
ए आय या स्वराचा ए असे उच्चार होणारे शब्द पाहूयात. रेन, इथे ए आयचा ए असा उच्चार होतो. RAIN, रेन. रेन म्हणजे पाऊस. ग्रेन, GRAIN, ग्रेन. ग्रेन म्हणजे धान्य. ट्रेन, TRAIN, ट्रेन. ट्रेन म्हणजे आगगाडी म्हणजेच रेल्वेगाडी. चेन, CHAIN, चेन. चेन म्हणजे साखळी. हे होते ए आयचा ए आणि ए असा उच्चार होणारे शब्द. ए आय या जोडस्वराचे 2 उच्चार आपण पाहिले. आता EA या जोडस्वराचे उच्चार पाहूया. EAचे इ आणि दीर्घ ई असे 2 उच्चार होतात. आधी आपण EAचा इ असा उच्चार होणारे शब्द पाहूया. इयर, EAR, इयर. इथे ई अधिक आर, इयर असा उच्चार होतो. इयर म्हणजे कान. नियर, NEAR, नियर. नियर म्हणजे जवळ. इयर, YEAR, इयर. इयर म्हणजे वर्ष. फियर, FEAR, फियर. फियर म्हणजे भीती. आता पाहूयात चे दीर्घ ई असा उच्चार होणारे शब्द. हिट, HEAT, हिट. इथे चा दीर्घ उच्चार होतो. H म्हणजे ह अधिक ई अधिक टी म्हणजे ट, हिट. हिट म्हणजे उष्णता. ईस्ट, EAST, ईस्ट. ईस्ट म्हणजे पूर्व. लीफ, LEAF, लीफ. लीफ म्हणजे पान. पीक, PEAK, पीक. पीक म्हणजे शिखर. हे होते EAचा इ आणि ई असा उच्चार होणारे शब्द. आता पाहूयात डबल ई या जोड स्वराचा दीर्घ ई असा उच्चार होणारे शब्द. ट्री, इथे डबल ईचा दीर्घ ई असा उच्चार होतो. TREE, ट्री. ट्री म्हणजे झाड. डीप, DEEP, डीप. डीप म्हणजे खोल. बी, BEE, बी म्हणजे मधमाशी. हिल, HEEL, हिल. हिल म्हणजे टाच. वीक, WEEK, वीक. वीक म्हणजे आठवडा. तर हे होते डबल ई या जोड स्वराचे दीर्घ ई असा उच्चार होणारे शब्द. आता OU या जोड स्वराचे उच्चार पाहूयात. OUचे आऊ आणि अव असे 2 उच्चार होतात. आधी आपण OUचा आऊ असा उच्चार होणारे शब्द पाहूयात. साऊथ, SOUTH, साऊथ. साऊथ म्हणजे दक्षिण. S म्हणजे स, AU म्हणजे आऊ. स अधिक आऊ, साऊ. TH, थ, साऊथ. राऊंड, ROUND, राऊंड. राऊंड म्हणजे गोल. प्राऊड, PROUD, प्राऊड. प्राऊड म्हणजे अभिमानी. माउथ, MOUTH, माउथ. माउथ म्हणजे तोंड. आता OUचे अव असे उच्चार होणारे शब्द पाहूयात. अवर, OUR, अवर. अवर म्हणजे आमचा, आमची, आमचे. अवर, HOUR, अवर. अवर म्हणजे तास. आता इथे एचचा उच्चार ह असा होत नाही. ह सायलेंट असतो. त्याचा उच्चार अवर असा होतो. हा अपवादात्मक शब्द आहे. तर आपण OUचे आऊ आणि अव असे 2 उच्चार पाहिले. आता जोडाक्षरांचे उच्चार पाहूयात. आपण AEIOU हे 5 स्वर पाहिले, तसेच जोड स्वरही पाहिले. आता आपण जोड अक्षरे पाहणार आहोत. जोडाक्षरांचे उच्चार पाहणार आहोत. OW हे जे जोडाक्षर आहे त्याच्यामध्ये O हा स्वर आहे आणि W हे व्यंजन आहे. OW, आऊ. आऊ असा त्याचा उच्चार होतो. तर OW, आऊ या जोडाक्षराचे काही शब्द आपण पाहणार आहोत. नाव, NOW, नाव. N म्हणजे न, OW, आऊ. न अधिक आऊ, नाव. नाव म्हणजे आत्ता. डाऊन, DOWN, डाऊन. डाऊन म्हणजे खाली. क्राऊन, CROWN, क्राऊन. क्राऊन म्हणजे मुकुट. काऊ, COW, काऊ. काऊ म्हणजे गाय. क्राऊड, CROWD, क्राऊड. क्राऊड म्हणजे गर्दी. हाऊ,
HOW हाऊ, हाऊ म्हणजे कसे. हे होते OW आऊ, आऊ या जोडाक्षरांचे काही शब्द. आता OY या जोडाक्षरांचा ऑय असा उच्चार होणारे शब्द पाहूयात. BOY बॉय, बॉय म्हणजे मुलगा. टॉय TOY टॉय, टॉय म्हणजे खेळणी. जॉय JOY जॉय, जॉय म्हणजे आनंद. आता आपण OY या जोडाक्षरांचे ऑय असा उच्चार होणारे शब्द पाहिले. अशा प्रकारे आपण AEIOU या स्वरांचे डिटेलमध्ये उच्चार पाहिले. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.